वाव, किती मस्त दिसतंय आणि खायला पण एकच नंबर असा हेल्दी डोसा बनवलेला आहे मी इथे. ते बघू शकता तुम्ही, किती मस्त असा एकदम मस्त भाज्या घालून, हेल्दी भाज्या घालून बनवलेला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सोपा आणि सिंपल पद्धत आहे. खूप एकदम 5 मिनिटात तयार होईल. मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्ही आणि फटाफट मुलांना नाश्त्याला पण देऊ शकता आणि खूप हेल्दी आहे. नक्की ट्राय करून बघा एकदा. तर बघू शकता इथे मी या कटोरीमध्ये इथे डोशाचं बेटर घेतलेलं आहे. मी घरीच केलेलं होतं. डोसा करून करून उरलेलं हे थोडंसं बेटर आहे. तर म्हणलं मुलांना डोसा खाऊन खाऊन साधा सिंपल त्यांना कंटाळा आला होता. ते म्हणत दुसरं काहीतरी बनव. तर मग मी हे बनवलेलं. तर बघू शकता यामध्ये छोट्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. शिमला मिरची पण एक छोट्या आकाराची एकदम बारीक चिरून घातलेली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये. तर शिमला मिरची पण घातलेली आहे. हे बघू शकता इथे हिरवी मिरची दिसणार नाही ना या हिरव्या भाज्यामध्ये, त्यामुळे मी इथे लाल मिरची 2 कट करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. आणि हे कॉर्न आहे. मग काय आहे ते मी ना पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत थोड्या, म्हणजे थोडेसे शिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये. तर यामध्ये कच्चा राहता कामा नये, त्यामुळे मी याची शिजवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत. ते मक्याचे धागे असतात ना, ते पडला होता यामध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप हेल्दी, खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे आणि नक्की आवडेल मुलांना तुमच्या. असं बनवून बघा. तर बघू शकता इथे मी कोथिंबीर पण घातलेली आहे. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना मी मसाले काही घातले नाही, फक्त मिरची पावडर घातलेला आहे. मिरची पावडर घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे. बघू शकता अगोदर डोश्याच्या बेटरमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी आता इथे थोडंच मीठ घातलेलं आहे आणि मिरची पावडर घातलेला आहे. कारण की ना हे हेल्दी डोसा आहे, तर थोडंच मिरची पावडर आणि मिरची पण आपण अगोदर घातलेली आहे, त्यामुळे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पण सगळीकडे मिसळलं पाहिजे, चटणी पण. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये काही नाही घातलेलं आहे मी, सोडा बिडा काही अजिबात कशाचा वापर केलेला नाही आहे मी. आणि मुलांसाठी ना खूप हेल्दी, टिफिनमध्ये पण तुम्ही फटाफट असं बनवून देऊ शकता. भाज्या चिरून ठेवलेल्या असल्या, चिरायला पण काय वेळ लागत नाही, फटाफट करून देऊ शकता. बघू शकता तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की आपण करायला सुरुवात घेऊया. तेल टाकायचं आहे त्याच्यावरती. तव्यावरती एकदा तेल, माझ्याकडे डोश्याचा तवा आहे पण मी त्याच्यावर नाही केली, या तव्यावर केली. या तव्यावरच मला डोसे पण या तव्यावरच करते मी. चपात्या करायच्या छान बनतात यामध्ये डोसे पण आणि हे पण. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पळीच्या साहाय्याने असं टाकून घेणार आहे. जास्त जाड पण करायचे नाही. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आणि ना मक्के आहेत ना, त्यामुळे ते जास्त पतले होणार नाहीत. तर भाज्या एका साईडला येतील, त्यामुळे असं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि एकच पळी टाकायचं आहे. छान असे मिनी छोटे छोटे बनवायचे आहेत. तरी एकदम छोटे पण नाही बनवलेले मी. बघू शकता अशा पद्धतीचे बनवलेले आहेत. तर ना यावर तेल टाकून घ्यायचं आहे. वरतून पण थोडंसं तेल टाकायचं आहे. छान असं एकदम फास्ट गॅस करायचा नाही, मीडियम गॅस करून भाजायचं आहे छान. कारण की आतल्या भाज्या पण भाजल्या पाहिजे ना. तर बघू शकते मी इथे निघते का नाही बघत होते, तर छानपैकी असं इझिली निघलेलं आहे. पलटी करून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असा आपला हेल्दी डोसा तयार आहे. तर असंच मुलांना तुम्ही हेल्दी काहीतरी बनवून खाऊ घालायचं, तर खूप मुलांना आवडेल. बाहेरचं मागणारच नाहीत मुले असं खाल्ल्याच्या नंतर.
माझ्या मुलांना तर मी थोडं फारच बाहेरचं खाऊ देते, जास्त करून मी घरीच बनवते. बघू शकता अशा पद्धतीने छान असं दोन्ही पण बाजूने छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तेल टाकून छान भाजून घ्यायचा आहे डोसा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळेच बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता असा भाजून घेतलेला आहे मी, छान असा क्रिस्पी पण होते वरतून. बघू शकता प्लेटमध्ये टाकलेला आहे, किती मस्त दिसतंय. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पाऊस पण खूप चालू आहे जोरामध्ये, सगळीकडेच पावसाचं हे झालेलं आहे. तर मुलांना पण शाळेला सुट्टी आहे. तर मुलांच्या आवडीचं, मुलांना असंच काहीतरी बनवून द्यायचं घरच्या घरी. त्यांना पण खूप आवडेल आणि त्यांना पण छान वाटेल. आणि पावसाळ्यामध्ये असं काहीतरी नवीन नवीन खायची मजाच काही वेगळी असते. काही पण असं नवीन नवीन ट्राय करावं असं वाटतं, मुलांना पण खावं असं वाटतं. त्यामुळे मी असं बनवून देते त्यांना, तर खूप आवडतं त्यांना. तर माझ्या मुलीला तर खूप आवडते. मात्र मी यासोबत नारळाची चटणी नव्हती बनवलेली. मी साधं सॉस असतो ना त्याच्यासोबतच खायला दिलेलं त्यांना. तरी पण त्यांना खूप आवडलं होतं. चटणीचं असं काही नाही, चटणीच पाहिजे म्हणून त्यांना खूप आवडते. तर बघू शकता असे डोसे आपल्याला सगळे दोन्ही पण बाजूने छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत. आणि ना कमी गॅस करून एकदम फास्ट गॅस केला ना तर जळतील ते, टेस्ट पण लागणार नाही. तर अधूनमधून थोडं फास्ट करायचं, आपण तिथंच असतो ना. तर मात्र फास्ट करून तुम्ही इकडे तिकडे गेला ना तर सगळं जळून जाईल. तर बघू शकता अशा पद्धतीने आणखीन पण बनवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत. आणि रेसिपी कुणाकोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपले सगळे डोसे बनवून घेणार आहोत. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे आता आपले सगळे म्हणजे डोसे बनवून तयार होत आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढलेले किती मस्त दिसत आहे. एकदम आपण रव्याचे पण असे डोसे बनवू शकतो आपण. रव्याचे पण अशा पद्धतीने बनवले तरी पण खूप मस्त लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रव्याचे पण इतकं आहे की रव्याचे डोसे बनवताना ना ते अगोदर भिजू घालावं लागतं आणि त्यामध्ये दही पण घालावं लागतं. तर बघा इथे डेकोरेशन पण छान केलेलं आहे मी. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि खायला खूप टेस्टी लागत होते, एकदम नंबर एकच लागत होते. मुलांना तर खूपच आवडले. मुलं म्हणत होते आणखीन आहेत का मम्मी. तर मी इथे थोडेच बनवले होते, 5-6 बनवले होते, थोडंच उरलेलं होतं ना त्यामुळे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग खूप पाऊस आहे, तर पावसामध्ये असं काहीतरी नवीन नवीन बनवून बघा आणि ट्राय करा.